आजपासून महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे। गुहागर आगारातून या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालाय। 40% एसटी बसेस सोडण्यात आल्या असून ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्या नसल्याने प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत। शासनाने त्वरित निर्णय घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी कर्मचारी वर्गातून केली जाते। आमचे गुहागर प्रतिनिधी उमेश शिंदे यांनी घेतलेला एसटी बंदचा हा रिपोर्ट। टाइम्स डिजिटल मध्ये आपलं स्वागत। आता आपण आहोत गुहागर तालुक्यातील एसटी डेपोमध्ये आपण इथे उभे आहोत। आज एसटीचा संप आहे, त्यामुळे सगळ्या एसटी आता डेपोमध्ये उभ्या आहेत। इथं मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्ग थांबलेला आहे। आपण इथे एसटी कर्मचारी आहेत, त्यांनी संप का पुकारलाय आपण त्यांच्याशी संपर्क करूया। नमस्कार, तुम्ही हा संप का पुकारलाय? आता आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रमुख मुद्दा आहे। गेली अनेक वर्ष आमच्या वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे व्हावं या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। यामध्ये 13 संघटना एसटीच्या सामील आहेत। कृती समिती स्थापन करून त्यांनी हा धरणे आंदोलनाचा विषय हाती घेतलेला आहे। मागच्या 20 तारखेला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता की थोड्याच दिवसात मी तुमचा प्रश्न मार्गी लावतो, परंतु अद्यापही त्यांनी मीटिंग सुद्धा आमच्या बरोबर घेतलेली नाही। त्याच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उद्रेक निर्माण झालेला आहे आणि त्या उद्रेकाचं पर्यवसन आजच्या या बंदमध्ये झालेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।